जसं गीता प्रार्थना करत आहे, जर मला तू हे काम दिलंय, कुणाला इस्रायली लोकांना वाचवण्याचं, कारण गिदोनकडे काय होतं, सामर्थ्य होतं, शक्ती होती गिदोनमध्ये, युद्ध करण्याची कला होती. हालेलुया. आणि देवाने त्याला नियुक्ती केलं, पण त्याला चेक करायचं होतं प्रार्थना करून, जर तू मला नियुक्ती केले, जर तू मला हे काम दिले, तर मी प्रार्थना करतो की उद्या दहीवर येऊ दे आणि वाटीभर पाणी निघू दे, असं निघू दे. आणि तसंच झालेलं आहे. पुन्हा म्हणतो की सुकून जाऊ दे, सुख होऊ दे. दोन प्रकारे प्रार्थना करून बघितलं आणि देवाला तशाच प्रकारे उत्तर दिलं. तसं तुमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही देवावर अवलंबून राहा. देवाला म्हणा असं होऊ दे, माझा मुलगा नीट झाला, या माझ्या मुलीचं लग्न चांगलं होऊ दे, काही तर नवस देवाला बोला, तसं होणार आहे. हे प्रार्थनेचे फळ आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर प्रार्थनेचे फळ आपल्यात येत नाहीत, या लागत नाही, तर देव आपल्या सोबत नाही समजायचं. हालेलुया. किती जणांना वाटतं की देवानं आमचं ऐकावं, वाटतं का नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवानं ऐकावं वाटतं का नाही? प्रत्येक हे जर तुम्हाला मी सांगत आहे, ते वाटी घेणं, पाणी जमा करणं, सुकून जाणं, याच्यातून तुम्हाला काय फायदा? तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जिथं कुठं तुम्हाला त्रास असेल,